चला पुढे सांगतो तुम्हाला अजून काही इलाज. तर संस्कार संस्कृती झाले, संस्कृतीमध्ये पण आणि संस्कारामध्ये पण सांगतो. मग आता भगिनींना मधून भांग पाडा, कुंकू लावल्यासारखं करायचं 30 सेकंद फक्त. अजून पुढे सांगतो, कान टोचायला पाहिजेत. कानाला इथं टोचतात ना, पुरुषांना असू दे स्त्रियांना असू दे टोचतात. का टोचतात माहिती आहे? इथं पंक्चर का करतात? कारण आपल्या मेंदूमध्ये सात्विक काम करणारं जे लिक्विड असते त्या लिक्विडचा ॲक्युपंक्चर पॉईंट इथं असतो. सॉरी म्हणताना आपण कसं म्हणतो? सॉरी. बरोबर आहे ना? इथंच पकडतो ना, का पाय धरून म्हणतो सॉरी सॉरी? हे लक्षात ठेवायचं. इथं का पकडतो? कारण इथं पंक्चर पॉईंट असतो, ॲक्युपंक्चर पॉईंट. तर तो जर पकडला तर केमिकल ऑटोमॅटिक. तुमच्याकडे नम्रता येते, बाई नाही बरं का, नाही सर लगेच धरायला येतं म्हणा. दोन नम्रता म्हणजे शांतपणा येतो, सात्विकपणा येतो. हा सात्विकपणा हवा असेल तर नक्की आपल्याकडे असायला पाहिजे. एकदा जर हे केलं तर 100%. बघा, मेंदू शांत राहतो, आत्महत्येचे विचार निघून जातात, धाडस वाढायला लागतंय. ह्या गोष्टी असायला पाहिजेत. दुसरी गोष्ट अजून सांगतो तुम्हाला, काचेच्याच बांगड्या असायला पाहिजेत हातामध्ये महिलांना. जशा काचेच्या बांगड्या बंद झाल्या तसं शिजरचं प्रमाण वाढायला लागलं. हे तुम्हाला मान्य करायला लागेल. बघा, खरं आहे का खोटं आहे? पूर्वी बांगड्या घालायच्या बायका, बांगड्या असायच्या. शेतावरती काम करताना सुद्धा बांगड्या ह्या असायच्यात. 4 बांगड्या जरी कमी झाल्या तर बाईला चैन पडायचं नाही. आता 4 बांगड्या घातल्या तरी चैन पडत नाही, त्या पण नको असतात. दोरा बांधतात, कोण काळ्या, कोण काय करते, कोण काय करते. काचेच्या बांगड्या वापरा. बघा, गर्भाशयातले सगळे ॲक्युप्रेशर पॉईंट तिथं असतात. काचेनं जर ते प्रेस झाले तर तुमचं गर्भाशय छान राहतं. गर्भाशयात गाठी होत नाही, गर्भाशय खराब होत नाही, ट्यूब ब्लॉक झाली, अपत्य होत नाही, बऱ्याच मुलं होत नाहीत बघा बऱ्याच जोडप्यांना. तर हे जे कारण आहेत ते बांगड्या घालायला चालू करा, ऑटोमॅटिक तुमचं सुरळीत लागेल. करून बघा या गोष्टी. पायामध्ये पैंजण असायला पाहिजे. हे चांदीचंच पाहिजे, सोन्याचं घालून उपयोगाचं नाही आहे. सोन्याचं घातलं तरी त्याचा काही उपयोग नाही. चांदीनं जर तिथले ॲक्युप्रेशर पॉईंट दबले गेले तर हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. चंचलपणा असू दे किंवा भित्रेपणा असू दे ऑटोमॅटिक कमी होऊन जातो. जेवढं बोटामध्ये अंगठ्याच्या बाजूला बोट आहे त्या बोटामध्ये जेवढं जोडवं जाड तेवढी कंबर बारीक. पूर्वी बघा जाड जाड जोडवं घालायचे बायका, कंबर बारकी असायची का नाही? आता ते घालतच नाही. लग्नात घालतात ते पण बसवताना चेपलेलं असते, ॲडजस्टमेंट करताना ते जोडवं असते. आणि ते पण 5च दिवस, 5 दिवसानंतर तेही काढून टाकतात. तर ते थोडंसं विनंती आहे, ते घाला. जेवढं जाड जोडवं तेवढी कंबर बारीक. बघा, पोट विकार तेवढे कमी. पूर्वी काष्टा होता, महिलांना पोट कमी होतं. साडी आली जरा सुटलं, ड्रेस आला आणि जीन्स आल्यावर तरी ओळखायचंच बंद झालंय. आता कोण चाललंय? कारण ते पार्लर नाही सगळा आता आहे का नाही? असू दे, पार्लरमध्ये सुद्धा नैसर्गिक पार्लर असावं. नैसर्गिक पार्लरचा उपयोग करा. जे तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही जर अजून सुंदर दिसावं असं वाटतच ना आपल्या सगळ्यांना, काळे डाग असतात बघा, इकडे बऱ्याच लोकांना बर्न झालेलं असते, काय काय झालं असते. बटाट्याच्या सालीनं चेहरा धुवायचा, कुठल्या पार्लरला जायची गरज लागणार नाही. करून बघा या गोष्ट. बटाट्याची साल असते ना, त्याचा साबण तयार करता येतो. लिंबू पिळायचा, कोरपड घालायची बटाट्याच्या सालीमध्ये आणि त्यांना अंग धुवायचं. इतकं चकचकीत निघतं ना, भटीच्या कापडासारखं. 2 दिवस मळणार नाही, कशात जरी लोळलात तरी. अहो करून बघा, आणि जंतू येणार नाहीत कुठले. तर ह्या गोष्टी करून बघा तुम्ही, विनंती करतो. एवढं करा. खूप काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत अशा. मित्रांना विनंती करून सांगतो, कुठल्याही प्रकारे तुम्ही कॉन्फिडन्स घालवू नका. पुरुषांनी उभारताना मूठ अशी ओळायची आणि अंगठा बाहेर ठेवायचा आणि उभारताना असं उभं राहायचं काय असं. हे जर असं उभारलात ना, ऑटोमॅटिक आत्मविश्वास वाढायला लागतो. कॉन्फिडन्स वाढवायचं असेल असं उभं राहायचं, हे लक्षात ठेवा. तुम्ही उभारचिला. हा, महिलांनी हात मोकळे सोडून उभा राहायचे असतात. हात मोकळे सोडाल ना तेवढे हार्मोन्स चांगले बॅलन्स राहतात. ह्या गोष्टी करून बघा. पुरुषांच्या मनात एक भीती असते, मी कुठेतरी कमी पडतोय, पहिल्यासारखं जमत नाही, अंदरुनी शक्ती कमी झाली, ताकद कमी झाली. हे डोक्यातनं काढायचं. हे कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळे होते. हा काय रोग नाही. खूप लोक याच्यासाठी पैसे बरेच घालवतात.
आणि मला वाटते ना की ह्या गोष्टी अशा असतात की तुम्ही कुणाजवळ बोलूही शकत नाही, मित्राजवळ नाही, कुणाजवळ नाही, उगाच सांगत असता मी असा आहे, मी तसा आहे. काय नसतंय, आतून सगळं तुम्ही खोकला झालेला असता विचाराने, फक्त तुमचा कॉन्फिडन्स लूज झालेला असतो, बाकी काही नसते. तर आत्मविश्वास टिकवायचा असेल, अशोकाच्या पानांचा रस प्यायचा. अशोकचं झाड माहिती आहे ना, त्यांच्या पानांचा काढा करा किंवा रस घ्या, तो प्यायचा. माता भगिनींना विनंती आहे, पिंपळाच्या पानांचा काढा करायचा किंवा रस प्यायचा. गर्भाशयातले सगळे प्रॉब्लेम, गाठी हे ते असतात ना, तुम्हाला भीती जी वाटते हे सगळे निघून जाईल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तुम्ही करून बघा. साध्या सोप्या गोष्टी आहेत, काही खर्च आहे का याला, फक्त वेळ द्यावा लागतो थोडासा. अजून तुम्हाला थोड्या गोष्टी सांगतो. पुरुष मंडळी, शुगर, बीपी बास करा. हे सगळं इतर प्राणी खात असेल तुम्ही बिनधास्त खावा, खायला हरकत नाही. शुगर बीपीची औषधं खावा मी नको म्हणत नाही, पण गरज ओळखा. रिपोर्टवर 250 शुगर दिसते म्हणजे तुम्हाला शुगर झाली, हे डोक्यातनं काढा. ते डोक्यातनं काढायचं. कुणाला 180ला सुद्धा चक्कर यायला लागते, 170 शुगर झाली तर चक्कर यायला लागते काही लोकांना. हे तुमच्या दिमागमध्ये असते. प्रत्येकाच्या शरीराची कॅपॅसिटी वेगळी असते, कॅपॅसिटीनुसार शुगर असते. शुगर म्हणजे काय माहिती आहे का, साखर तयार होती का शरीरात, होत असते तर बायकांनी पत्राच तोंडात कोंबला असता, ह्यात नाही अर्धा किलो टाकून असतं. तुम्हाला असं सोडलं नसतं, रोज सकाळी अर्धा किलो काढून घेतले असतील, मग जा म्हणले असते. हां, तर शुगर म्हणजे उष्णता एका स्टेजला जाते, त्याला शुगर म्हणतात. उष्णता कंट्रोल राहिली, शुगर नॉर्मल. यासाठी औषधच खायला पाहिजेत असं कोणी सांगितलंय? पूर्वी कुठं खात होते, वडलोपार्जित, ते काय म्हणतात, जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हणतात. पंजोबांना कुठं शुगर होती, आजोबांना कुठं शुगर होती, आणि होती तर ते 100 वर्ष कशी जगले विदाऊट मेडिसिन, ह्याचा विचार करा. माझे आजोबा 118 वर्षाचे, पंजोबा 118 वर्ष जीवन वारले. मी 10वीत असताना माझे पंजोबा गेले. तुमचे आजोबा 10वीत असताना गेले, आजोबा. माझे पंजोबा मी 10वीत असताना गेले. म्हातारा 118 वर्षाचं होतं, तरी गुडघेदुखी नाही, कंबरदुखी नाही, बीपी नाही, शुगर नाही, चष्मा नाही, काहीच नाही. कधी म्हणलं पण नाही की मला दिसायला कमी आलंय. काय खात असतील हे लोक? अहो, नैसर्गिक जीवन जगायचे. आज आम्ही डुप्लिकेट जीवन जगायला हवं. हे मम्मी जन्माला आली, आता आई मेली आहे बरं का, आई मेली, आता मम्मी जन्माला आली. मुलाला स्कूल बस न्यायला येते, इथल्या इथं सोडायचं असते. त्याला तोंडाला पावडर मागते, पांढरं खड करून सोडते, पण डोक्याला तेल लावत नाही. आमची आई होती, आमची तोंडाला काय लावायची नाही, खरं डोक्याला तेल लावायची. म्हणून अजून केस आहेत, ओरिजिनल आहेत. कोणाला बघायचं असेल तर या, हे काय डुप्लिकेट नाही, ओरिजिनल केस अजून. तर हे आमची आई होती म्हणून ते आहे, तेल लावायची. शाळेला निघालं की इथपर्यंत असं तेलानं चमकायचं, सगळं असं पुसत जायचं आम्ही शाळेला, असं करत. हां, आणि नाही होय म्हटलं, एक सपाटा दिला का नाही आईनं, मम्मीनं नाही बरं का, आईनं एक सपाटा दिला की शिंबूड इकडला इकडे, तो असा पुसला की हे चमकायचं, वरनं तेलानं चमकायचं, खाली शेंबडानं चमकायचं. तसंच शाळेला जायचं, दिवसभर तसंच खेळायचं, तसंच खायचं, तसंच प्यायचं. म्हशी घेऊन गेलो डोंगरात, तिकडलंच पाणी प्यायचं. बाटलीतलं पाणी पित नव्हतो आम्ही, कधी आजारी पडत नव्हतो. आता बाटलीतलं पाणी पिऊन सुद्धा माणसं आजारी पडायला लागलेले आहेत. कारण का, इकडून आणि इकडून कमजोर झालाय तुम्ही लोक, खरंच.